विधानसभेत लोकशाही मराठीच्या बातमीसंदर्भात चर्चा झाली। नवी मुंबईमध्ये सर्रासपणे डान्स बार सुरू आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुखांनी तारांकित प्रश्न विचारला। सुभाष देशमुखांच्या पाठोपाठ भास्कर जाधवांनी देखील प्रश्न उपस्थित केला। यंदाच्या किंवा पुढच्या अधिवेशनामध्ये कायदा आणणार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून विधानसभेत ग्वाही देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, हा याच्याशी निगडीत प्रश्न आहे, डान्स बारचा प्रश्न आहे। सोलापूरच्या आयुक्त कार्यालयात मी व्हिडिओ पाठवला, डान्स बार कसा चालतोय, अवैध कसा चालतोय। तो व्हिडिओ घेऊन CP ऑफिसच्या कार्यालयातून अधिकारी पाठवतात। डान्स बारमधून सर्वजण बाहेर येताना दिसत आहेत, पण कारवाई मात्र कुठली होत नाही। मला असं वाटतं या घटनेचं आपण चौकशी कराल का? व्हिडिओ पाहिजे असेल तर मी व्हिडिओ सुद्धा देतो साहेब, परंतु पोलिसाच्या संरक्षणावरतीच हे डान्स बार चालतात आणि म्हणून ह्या प्रकरणाची चौकशी करणार का? राज्यामध्ये ज्या शहरांमध्ये जे काही ऑर्केस्ट्रा बार सुरू आहे त्या न्यायालयानं जे काही आपल्याला फ्रेमवर्क तयार करून दिलं, नियम तयार करून दिलं, त्याच अनुषंगानं त्या ठिकाणी लायसन्स देण्यात आलेले आहे। परंतु असं असताना देखील काही ठिकाणी ह्या नियमांची पायमल्ली करून, नियम तोडून काही ठिकाणी वेगळे प्रकार त्या ठिकाणी चालतात। यानंतर शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की या पद्धतीनं एकदा, दोनदा आणि जास्तीत जास्त तीनदा जर का अशा पद्धतीचे नियम तोडले गेले तर तातडीनं त्या ऑर्केस्ट्रा बारची परवानगी त्या ठिकाणी कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, ग्रामीण दक्षिणला सुद्धा कंदलगाव परिसरामध्ये सुद्धा आपण दिलेलं आहे, पण ह्याच्यापेक्षा जास्त डान्स बार आहेत। ह्याची जरा चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार का? मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे त्या संदर्भात सखोल चौकशी करून जे याच्यामध्ये दोषी आढळतील किंवा अशा पद्धतीच्या काही तिथे प्रकार सुरू असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। मंत्री महोदय, आपल्याला आता मुंबईमध्ये कुठे काय डान्स बार वगैरे आहेत ते माझ्या आयुष्यात कधी मी बघितले नाहीत, परंतु तुम्ही रात्रीच्या वेळेला एकदा पनवेलला जा आणि दिवसाचे एकदा जाऊन बघा। दिवसाचे संपूर्णपणे अध्यक्ष महोदय ते सगळे धाबे, ते बार, ते हॉटेल्स पूर्णपणे बंद असतात, एकही हॉटेल उघडं नाही। परंतु पनवेलच्या बाजूनं मुख्यमंत्री महोदय तुम्ही रात्रीचा प्रवास करून बघा। हा रात्रीचा प्रवास करत असताना आत बाहेर कुठे जायची गरज नाही, मेन हायवेचंच मी बोलतोय। दोन्ही बाजूनं इतक्या सगळा नुसता लखलखाट, ते संपूर्णपणे लाइटिंग, तो सगळा आवाज, ते सगळं पब्लिक, हे रस्त्यावर कुठल्या प्रकारचा ऑर्केस्ट्रा बघायला येतं मंत्री महोदय? त्या ठिकाणी कुठलाही ऑर्केस्ट्रा नाही, तर लेडीज बारच त्या ठिकाणी चालतात, डान्स बारच चालतात। हे खात्रीपूर्वक, आता तुमच्यातला कोणतरी लगेच म्हणेल तुला कसा काय माहिती, तू गेला होतास काय? माझ्या आयुष्यात मी कधी गेलेलो नाही, पण दिवसा एकदा जा आणि रात्री एकदा जा, आपल्याला आपोआप फरक जाणवेल। काही वेगळी चौकशी करण्याची गरज नाही। आणि म्हणून खरोखर जर आपल्याला याच्यावर बंदी आणायची असेल तर आपण या विषयामध्ये एकदा खात्री करून कठोर कारवाई कराल का मुख्यमंत्री महोदय? आपण जे पनवेलचं सांगितलेलं आहे त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाईल। नेहमी तिकडच्याच तक्रारी जास्त येतात, तो जो आपला सगळा भाग आहे त्या बेल्टच्या, पूर्वी जेव्हा कायदा केला त्या बेल्टमुळेच आपण हा कायदा केला होता, त्यामुळे पुन्हा तिथली तपासणी करण्यात येईल। आणि जसं राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही आपण आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे, पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीनं ते सुरू करतात। त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची। तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे, त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय। काही नियम तयार करून ऑर्केस्ट्रा बारच्या परवानग्या ह्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, परंतु काही तक्रारी आहेत की हे नियम त्या ठिकाणी पाळले जात नाही। अशा वेळेस पुन्हा एकदा चौकशी करून त्या ऑर्केस्ट्रा बारची संपूर्ण चौकशी करून जर का सतत एखादा ऑर्केस्ट्रा बार हे 3दा किंवा 5दा असे नियम तोडतात तर त्यांचं लायसन्स हे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी प्रशासनाला दिलेला आहे। डान्स बार या राज्यात चालूच शकत नाही। आपल्याला माहिती आहे की याबद्दलचा कायदा झाला, त्या कायद्यावर त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री R.R. पाटील यांनी सर्व सभागृहाने त्याला संमती दिली। तो काही लोकांनी न्यायालयामध्ये त्याला
आक्षेप घेतला, दावा दाखल केला, त्यानंतर कायद्यात बदल करावा लागला, बदललेल्या कायद्याला पुन्हा आक्षेप आणि दावा झाला, त्यानंतर पुन्हा या मंडळींनी आता डान्स बार नाही तर ऑर्केस्ट्रा बार या नावाने परवानग्या मागितल्या. त्याचे कडक नियम झाले. त्या नियमामधल्या सगळ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहासमोर मांडल्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं की नियमामध्ये बदल आवश्यक, अजून कडक नियम, आणि त्यामध्ये त्यांना परवानग्याच परत मिळू नये या दिशेने नियमातल्या बदलाच्या दृष्टीने आम्ही पुढे जातो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.